बुल्ढाना में कांग्रेस के पूर्व विधायक राहुल बोंद्रे की शिक्षा संस्था पर धोखाधड़ी के गंभीर आरोप लगे हैं। जांच में सामने आया कि अनुराधा इंजीनियरिंग कॉलेज और अनुराधा पॉलिटेक्निक कॉलेज को मान्यता दिलाने के लिए कथित तौर पर फर्जी और डुप्लीकेट दस्तावेजों का इस्तेमाल किया गया। आरोप है कि आवश्यक सरकारी अनुमतियां और निर्माण से जुड़े दस्तावेज के लिए बिना ही उन्हें AICTE के समक्ष प्रस्तुत किया गया है। जिला कलेक्टर के आदेश के बाद संस्था के संचालक मंडल के खिलाफ चकली पुलिस थाने में 3 अलग-अलग मामले दर्ज किए गए हैं। वह इस पूरे मामले के बाद AICTE ने संस्था की नई प्रवेश प्रक्रिया पर भी रोक लगा दी है। परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्था यांच्या विरुद्ध मी 20/7/2022 ला अधिकृत तक्रार केलेली होती। या तक्रारीची संपूर्ण चौकशी होऊन दिनांक 28/4/2026 ला सन्माननीय उपविभागीय अधिकारी यांनी जो अहवाल दिला तो त्या अहवालाने असे निष्पन्न झाले की परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्थेने जे अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय व अनुराधा पॉलिटेक्निक कॉलेज जे निर्माण केले त्यासाठी लागणारे कागदपत्र जे असतात की आधी एनए ऑर्डर त्याच्यानंतर बांधकाम परमिशन हे कुठल्याही प्रकारची न घेता त्यांनी डुप्लिकेट तयार करून हे NICTE कडे दाखल केली आणि त्याच्या आधारे त्यांनी ती परमिशन घेतली व कॉलेज आजपर्यंत त्यांनी चालवलं। परंतु 28/4/2026 चा जो अहवाल आलेला आहे माझ्या तक्रारीवरून सन्माननीय उपविभागाधिकारी यांच्या अहवालावरून सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आदेशित केले आणि त्या आदेशानुसार या संदर्भातले आपली पंचायत समिती नगरपालिका व तहसीलचे कर्मचाऱ्यांनी परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्था त्यांच्या संचालक मंडळाविरुद्ध तक्रार दाखल केली व त्यांच्या विरुद्ध तीन तक्रारी दाखल झाल्या। तिन्ही तक्रारीमध्ये गुन्हे दाखल झालेले आहे। पोलिसांचे सखोल तपास चालू आहे। या सर्व गोष्टीतून त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि सदरू कारवाई शासनाने फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लगेच या संस्थेबद्दल जे चुकीचं केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांना योग्य ती शिक्षा द्यावी अशी माझी मागणी आहे। आता जे त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे या अगोदर जे विद्यार्थी त्या महाविद्यालयात शिकत होते त्यांना कुठल्याही प्रकारची काही अडचण नाहीये, परंतु पुढच्या याच्यासाठी AICTE ने प्रवेशाबद्दल त्यांना स्थगिती दिलेली आहे।